जीएसटी काउन्सिलच्या मीटिंगला पुन्हा एकदा म्हणजे हा विषय माझ्यासाठी फार गंभीर आहे. लोक खूप कदाचित ते लाईटली घेत असतील, मला माहिती नाही, पण जीएसटी काउन्सिलच्या मीटिंगलाही महाराष्ट्राच्या सरकारने कोण गेलं, काय मुद्दे सरकारने मांडले हे आम्हाला कळलेलं नाही. आणि मी हे टीका म्हणून म्हणत नाही, मी पुन्हा पुन्हा सांगते की काही गोष्टी अशा आहेत ज्या खूप गांभीर्याने या देशाचं राज्याचं बजेट, आता 1 तारखेला देशाचं बजेट येणार आहे, आमच्या राज्यातल्या आम्ही काय दिल्लीला तुम्ही आम्हाला निवडून पाठवता महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्यासाठी, आणि महाराष्ट्राचे प्रश्न मांडायच्या आधी आम्हाला तुम्ही नॉर्मली प्रथा अशी आहे की मुख्यमंत्री बोलवतात, जे मला म्हणजे अपेक्षा आहे की ह्यावेळेस देवेंद्रजी पार्लमेंट सुरू व्हायच्या आधी आम्हाला बोलवतील, आम्हाला ब्रीफिंग केलं जातं सगळ्याच खासदारांना, सगळ्याच पक्षाच्या, की आम्ही एक राज्य म्हणून लॉबिंग हा वाईट शब्द नाही, काही वेळा चांगल्या गोष्टीसाठी लोक लॉबिंग करतात, तर सगळ्या 48 खासदारांनी मिळून महाराष्ट्राचे काही प्रश्न राजकारण बाजूला ठेवून मांडले पाहिजेत. रेल्वे डिपार्टमेंटला अश्विनी वैष्णवजींना भेटायला अनेक वेळा महाराष्ट्रातले आम्ही सगळे खासदार एकत्र जातो. अनेक वेळा नॅशनल हायवेचे इश्यूज असतात, त्याला गडकरी साहेबांना आम्ही भेटायला सगळे एकत्र जातो, तेव्हा आम्ही पक्षपात करत बसत नाही. आम्ही महाराष्ट्राच्या वतीने महाराष्ट्राच्या 48 खासदार एकामेकाशी चर्चा करतो, गप्पा गोष्टी करतो, डिस्कशन करून रेल्वे असेल, मोठे इन्फ्रास्ट्रक्चर इश्यूज असतील त्याच्यासाठी आम्ही एकत्र उभे राहतो. त्याच्यात काही राजकारण नसतं, ते राज्याच्या हितासाठी आम्ही एकत्र जातो. तसेच फायनान्सचे काही इश्यूज असतात, अनेक वेळा चर्चा होते की जीएसटीचे पैसे आले नाहीत किंवा जीएसटी मध्ये बदल झाले पाहिजेत.